श्री स्वामी समर्थ। आज आपण आवळ्याचं तेल घरच्या घरी कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चामध्ये हे आवळ्याचं तेल एवढं छान तयार होतं ना, तर एकदा बनवलं तर तुम्ही परत बाहेरून विकत आणणार नाही, एवढं छान तयार होतं। तर आवळ्याचा सीझन संपत आलेला आहे, तर मी हे तेल तयार केलं, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं। आणि हे तेल आपल्याला अजिबात याच्यामध्ये केमिकल वापरलेलं नाही, तर एकदम ओरिजिनल असं आवळ्याचं तेल आपण कमीत कमी खर्चामध्ये कसं करायचं ते थोडक्यात तुम्हाला मी रेसिपी सांगणार आहे। तर बघू शकता, मी मार्केटमधून पाव किलो आवळा आणलेला आहे, तर तो छान असा धुवून घेतला, त्यानंतर छोट्या छोट्या पीसमध्ये कट केला। त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक एकदम खोबऱ्याचा किस बारीक करतो सेम त्याच पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक जाड बुडाची कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तो सगळा किस काढायचा। त्यानंतर 200 मिलीची पॅराशूटची बॉटल घ्यायची किंवा तुमच्याकडं जे तेल असेल ते तेल घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये शक्यतो खोबरेल तेलच याच्यामध्ये ॲड केलं तर चालेल, आणि ते तेल त्या आवळ्याच्या किसामध्ये ॲड करायचं आणि आपल्याला मंद गॅसवरती 10 ते 15 मिनटं छान असं उकळून घ्यायचं। हे तेल एकदम बघू शकता छान असं उकळलं जातं आणि त्याचा जो पूर्ण रस आहे किंवा जो अर्क आहे ना, तो त्याच्या तेलामध्ये उतरला जातो। आणि हे तेल आपल्याला थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। हे तेल छान असं 6 महिने टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही आणि एकदम ओरिजिनल तेल आपल्याला घरच्या घरी एकदम कमीत कमी खर्चामध्ये भेटतं। तुम्हाला मार्केटमध्ये माहीतच आहे की ऑइलच्या प्राईस किती महाग आहेत, तर अशा वेळेला नक्कीच हे ऑइल घरच्या घरी आपण बनवलं पाहिजे। तर थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी याच्यामध्ये कापूरच्या 2 वड्या ॲड केलेल्या आहेत, बारीक केलं कापूर आणि ॲड केला आणि थोडंसं परत उकळलं। आणि नंतर कारण कापूरमुळे आपल्या जे ऑइल आहे ना, त्या तेलाला सुगंध छान येतो आणि आपल्याला लावल्यानंतर डोक्यालासुद्धा छान असं गारवा वाटतो, त्यासाठी मी कापूरच्या 2 वड्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तुम्ही याच्यामध्ये अजून तुमच्या आवडीप्रमाणे कढीपत्ता वगैरे ॲड करू शकता। मला काही कढीपत्ता म्हणजे नाही जास्त आवडला, तर मी नाही केलेला। त्यानंतर आपल्याला थंड झाल्यानंतर एक कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यायचा, त्यानंतर त्याच्याखाली एखादं भांडं घ्यायचं आणि त्या कपड्यावरती किंवा तुमच्याकडे चाळणी असेल तर चाळणी घ्या, त्याच्यावरती पूर्ण हा जो काय आपण आवळ्याचा किस शिजवून घेतलेला आहे ते सगळं तेल आहे ना, ते कपड्यावरती गाळून घ्यायचं आहे। आणि एकदम बघू शकता छान असं आपलं ऑइल तयार होत आहे। तर फायनली आपलं एवढं सुंदर तेल तयार झालेलं आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की बघू शकता एवढं छान असं तयार तेल झालेलं आहे। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कोणतं तेल वापरता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। आपले केस दाट लांब त्याचबरोबर मजबूत होण्यासाठी हे तेल खूप फायदेशीर आहे। केस धुवायच्या अगोदर किंवा आदल्या दिवशी आपण हे तेल लावून डोक्याला मसाज करून आपण आठवड्यातून 2 वेळा हे तेल लावलं पाहिजे, एवढं छान तेल आहे। तुम्ही हे जर तेल केलं तर बाकी सगळी तेल विसरून जाल, एवढी रेमेडी खूप छान आहे। आणि आवळा तुम्हाला माहीतच आहे आपल्या केसांसाठी अगदी वरदान आहे। इतकं छान असं ऑइल आपलं तयार झालेलं आहे, तर एका बॉटलमध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे। तर बघू शकता मी एक बॉटल घेतलेली आहे, तर ही बॉटल माझी फुल भरलेली आहे। तर एवढं तेल माझं फायनली तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।